नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ऑडिओ क्लिप ट्विट करत पुन्हा एकदा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. उमेदवारांकडून पैसे घेऊन ओबीसी उमेदवारांना माघार घ्यायला लावली. हाके यांचा काळा पैसा गाडीच्या माध्यमातून बाहेर निघतो आहे असंही मिटकरी यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर अजून भुंकला तर दुसरी ऑडिओ क्लिप अपलोड करण्याचा थेट इशारा देखील मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांना दिलेला आहे. दरम्यान या ऑडिओ क्लिप मध्ये काय संवाद झालेला आहे ते बघूयात. हॅलो सर, जय ओबीसी. जय ओबीसी, बोला. मी भोकरून बोलतो, प्रहार पक्षाचा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट कुमठे. हो हो तुम्ही माझ्या ऑफिसला पण आलात होतात. हो हो साहेब, मी माझ्या पक्षाकडून नामदेव इलवाड यांना एबी फॉर्म दिला होता, त्यांना उभं केलं होतं. त्यांनी आज विड्रॉल केला साहेब आता उमेदवारी. आणि त्यांचं म्हणणं की लक्ष्मण हाके साहेबांचा माझ्यावर दबाव आहे. नाही ऐका ना साहेब, असं नाही. ऐका ना सर, मी दबाव करू शकतो का? नाही ऐका ना सर, मला माहित आहे म्हणूनच मी कॉल केला आहे. मी ओबीसीचं खूप मोठं काम करतो भोकरमध्ये. मी तुम्हाला खूप मानतो. मी खूप चांगलं काम, आज 2 वर्षापासून आम्ही ओबीसीचं खूप मोठं संघटन केलंय. मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका, एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर. त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला. मी त्यांना एवढंच विचारलं की बा तुम्ही का उचलला, तर त्यांचं म्हणणं की जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचं नाही, त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झालं. त्यांनी लढतोय आपण जरांगेने माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाहीयेत. आपण 16-17 उमेदवार आपले आहेत. आपण लढणार आहोत. आपण लोकांना अपील करणार आहोत. लोकांच्या समोर जाणार आहोत. त्यामुळे त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का, पण माझा काही नाही अडचण नाही सर. त्यांनी आर्थिक उलाढाल केली. मी कसा दबाव त्यांच्यावर टाकेन बरं? बरोबर. नाही त्यांनी आर्थिक इश्यू करून गेला, पण त्यांनी कारण वरचे दाखवले. आपले ओबीसीने बरेच जणांनी कॉल केलाय त्यांना, तर त्यांनी त्यांना गैरसमज करून द्यालेत की लक्ष्मण हाके साहेबांना. त्यांना